शरीरात वाढलेले युरिक ॲसिड कमी करण्यासाठी तुम्हाला फक्त 2च मिनिटं वेळ काढायचा आहे. तो व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला युरिक ॲसिड कमी करण्यासाठी घरगुती उपाय आपण एकदम सोपा आणि सरळ उपाय घेऊन आलेलो आहोत. तो तुम्ही फक्त करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. शरीरातील वाढलेले युरिक ॲसिड कमी करण्यासाठी दररोज तुम्हाला 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायचे आहे. त्यानंतर लाल मांस, सी फूड व अल्कोहोल यासारखे युरिनयुक्त पदार्थ आपल्याला करायचे. तसेच फायबर, लिंबूवर्गीय फळे व व्हिटॅमिन सीचे सेवन वाढवणे आवश्यक आहे. म्हणजे ज्यामध्ये व्हिटॅमिन सी असते ज्या फळामध्ये, ते आपल्याला त्याचं म्हणजे आपल्या आहारामध्ये त्याचा यूज आपल्याला वाढवायचा आहे. म्हणजे आहारात आपल्याला काय बदल करायचे आहेत, काय खायचं आहे ते आता आपण पाहू. तर आहारामध्ये आपल्याला सफरचंद, केळी, ओट्स यासारख्या फायबरयुक्त पदार्थ, संत्री व मोसंबीसारखे व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थ आणि चेरी किंवा चेरीचा रस यासारख्या फळांचा आपल्याला आहारामध्ये समाविष्ट करायचा आहे. त्यानंतर काय टाळायचे ते आपण पाहू. मटण, कलेजी यासारखे अवयवांचे मांस, कोळंबी सारखे सी फूड तसेच साखरयुक्त पेय आपल्याला टाळायचे आहेत. म्हणजे याचा आपल्याला आपल्या आहारामध्ये याचा यूज आपल्याला कधी करायचा नाही. त्यानंतर घरगुती आता आपण जो मेन उपाय आहे तो पाहू. कोथिंबिरीचे काही आपल्याला पाने घ्या, म्हणजे पाने घ्यायची त्याची. ते मिक्सरमधून काढून घ्या. त्यामध्ये पाणी टाका. चांगले बारीक पेस्ट करा. त्यानंतर ते गाळून घ्या. गाळून घेतलेले कोथिंबिरीचे पाण्यामध्ये लिंबू पिळा व ते जेवण झाल्यानंतर 1 घंट्याने आपल्याला ते प्यायचं आहे. असं तुम्हाला आठवडाभर करायचं आहे. तर तुमचं युरिक ॲसिड आहे ते कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर आपल्या जीवनशैलीत काहीतरी आपल्याला बदल करायचे. त्यानंतर घरगुती काही उपाय आहेत ते पाहायचे. भरपूर पाणी प्या. त्यानंतर मूत्रपिंड, किडनी, रक्तातील अतिरिक्त युरिक ॲसिड आपल्याला लघवीवाटेसुद्धा बाहेर ते पडू शकतो तुम्ही अतिरिक्त पाणी प्यायल्यानंतर. त्यानंतर वजन नियंत्रण. लठ्ठपणामुळे युरिक ॲसिड वाढू शकतो. म्हणूनच नेहमी तुम्हाला काय करायचं, व्यायाम करून वजन आहे ते तुमचं आटोक्यात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे युरिक ॲसिड कमी करण्यासाठी उपाय आहेत. तर धन्यवाद.